पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कोक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। इराणमध्ये एकनाथ शिंदेंचं विमान पाडणार होतं असा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला। VSR कंपनीच्या विमानाने एकनाथ शिंदे दावोसला जात होते तेव्हा त्या विमानाने इराणच्या हद्दीत प्रवेश केला होता, ज्यामुळे शिंदेंचा जीव धोक्यात आला होता असं रोहित पवारांनी सांगितलं। रोहित पवारांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। रोहित पवार यांनी VSR कंपनीवर अनेक गंभीर आरोप देखील केले। आमदार रोहित पवार यांनी आज अजित पवारांच्या विमान अपघात संदर्भात चौथी पत्रकार परिषद घेतली। अनेक खळबळजनक दावेही केले। यावेळी रोहित पवार यांनी अजित पवारांसोबत जे घडलं तसाच प्रकार एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणार होता का असा प्रश्न उपस्थित केला। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 2023 मध्ये दावोस दौऱ्यावर गेले होते। या दौऱ्याचा उल्लेख करत रोहित पवारांनी मोठं विधान केलं। VSR कंपनीच्या निष्काळजीपणामुळे परदेशात शिंदेंचं विमान पाडले गेले असते असे विधान त्यांनी केलं आहे। रोहित पवार म्हणाले की 16 ते 20 जानेवारी 2023 या काळामध्ये एकनाथ शिंदे आणि भूषण गगरानी VSR कंपनीच्या विमानाने दावोसला गेले होते। या विमानामध्ये अमित शुक्ला पायलट इन कमांड होते। मुंबईतून ह्या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर इंधन भरण्यासाठी पहिल्यांदा ते बहरीन येथे थांबलं होतं। त्यानंतर या विमानाने बहरीन येथून उड्डाण घेतलं। हे विमान इराणच्या हवाई क्षेत्रातून जात होतं, त्यावेळी ओव्हरफ्लाईट परवानगी नसल्यामुळे या विमानाला परत जाण्याचे आदेश देण्यात आले, नाहीतर ही इराणी लढाऊ विमानांकडून ते विमान पाडलं जाईल असा इशाराही देण्यात आला होता। तसंच इराणच्या धमकीनंतर या विमानाने मार्ग बदलला। या विमानाने इराकच्या हवाई क्षेत्रातून जाण्याचा निर्णय घेतला होता, पण तिथे सुद्धा हवाई क्षेत्र सोडण्याचे आदेश देण्यात आले होते। इराणसोबत इराकने हे विमान पाडण्याचा इशारा दिला होता। त्यानंतर इंधन कमी असल्याने हे विमान परत बहरीनला आले। राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत हा कंपनी असा प्रकार करत असेल तर ती किती बेजबाबदार वागत आहे हे लक्षात येते, असे रोहित पवार यांनी सांगितले आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।